मराठा समाजाला मागच्या 40-42 वर्षामध्ये जो लढा होता त्यांचा, आमच्या सर्व समाजाचा, तो लढा आज यशस्वी झालेला आहे। हे आरक्षण 100% टिकणार। मराठ्यांना कुणीही म्हणजे आत्तापर्यंत 40-42 वर्षात कुणी एवढं चांगली ताकद दिली नाही, ती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिली। आणि त्याची सखोलपणे त्याच्यावर काहीतरी ठोस असं त्यांना निर्णय दिला आणि ते योग्य राहील मला वाटतं। आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला 10% आरक्षणाचं विधेयक आता नुकतंच विधिमंडळामध्ये मंजूर करण्यात आलं आहे। त्यानंतर जल्लोष साजरा केला जात आहे विधिमंडळाच्या बाहेर। माझ्यासोबत भाजपचे आमदार महेशदादा लांडगे। दादा, काय सांगाल या निर्णयावर? मराठा समाजाला न्याय मिळाला असं वाटतं का? सुप्रीम कोर्टामध्ये जो मागच्या टायमाला आपलं आरक्षण टिकलं नाही, त्या संदर्भातली सगळी माहिती घेऊन सुप्रीम कोर्टात सुद्धा पूर्ण ताकदीनं मराठा समाजाचं आरक्षण टिकेल अशा संदर्भातली भूमिका राज्य सरकारने घेऊन मराठा समाजाला फार मोठी भेट आजच्या अधिवेशनाच्या निमित्तानं दिली। अनेक जणांकडून बोललं जातं की लोकसभेच्या तोंडावर हे मराठा आरक्षणाला सध्या शांत करण्यासाठी हे चाललंय, यात काय तथ्य आहे? बिलकुल तसं काही नाही आहे। मराठा समाजाला मागच्या 40-42 वर्षामध्ये जो लढा होता त्यांचा, आमच्या सर्व समाजाचा, तो लढा आज यशस्वी झालेला आहे। कुणीही काही बोललं तरी हे आरक्षण, हे कोर्टात टिकणारं आरक्षण, हे आणि त्याला लागणारे सॉलिसिटरसुद्धा तुषार मेहतासारखे, मुकुलजी यांच्यासारखे सगळे त्या ठिकाणी दिलेले। त्यामुळं हे आरक्षण 100% टिकणार। मराठ्यांना कुणीही म्हणजे आत्तापर्यंत 40-42 वर्षात कुणी एवढं चांगली ताकद दिली नाही, ती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिली। हे आरक्षणाचं विधेयक मंजूर झाल्यानंतर या ठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे। मात्र दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहे। ते बोलतात की सगळे सोयरेची जी अधिसूचना होती तिची अंमलबजावणी केली पाहिजे। उद्यापासून आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहे। हे पहा, सगळ्यात महत्त्वाचं, मराठा समाज ज्या गोष्टींपासून आजपर्यंत वंचित होता, त्यांचं आरक्षण ज्या मुद्द्यासाठी होतं, त्या संदर्भातली सगळी प्रामुख्याने म्हणजे त्या संदर्भातला अभ्यास करून, त्या संदर्भातला अहवाल तयार करून मराठा समाजाला शिक्षणात, नोकरीत अशा वेगवेगळ्या ठिकाणी पूर्णपणे संरक्षण मिळेल, त्यांच्या नोकरी संदर्भात, शैक्षणिक शिक्षणासंदर्भात, त्या संदर्भात सगळी भूमिका मांडलेली आहे। त्यामुळं मला असं वाटतं की पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस, जसं मागल्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, त्याच संदर्भातली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जी घोषणा केली ती पूर्ण केलेली आहे। जरांगे पाटलांनी हट्ट सोडला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? त्याच्या संदर्भामध्ये जरांगे पाटलांची जी भूमिका आहे, शासन त्याची योग्य प्रकारे त्याची सखोलपणे त्याच्यावर काहीतरी ठोस असं त्यांना निर्णय दिला आणि ते योग्य राहील मला वाटतं।